लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। आखाडा बाळापूर येथे शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटवा मोहीम हाती घेण्यात आली असून जुने बस स्थानक ते नवे बस स्थानक परिसरातील तसेच शेवाळा रोड भागात अतिक्रमण हटवल्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे। आखाडा बाळापूर मध्ये जुने बस स्थानक ते नवीन बस स्थानक परिसरातील तसेच शेवाळा रोड भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्याला अतिक्रमण झाले होते। या अतिक्रमणामुळेच वाहन चालवणे कठीण झाले होते, त्यातच अपघाताचे प्रमाणही वाढले होते। दिवसेंदिवस वाढणारे अतिक्रमण शहरांसाठी चिंतेचा विषय बनले होते। मात्र या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले होते। दरम्यान आखाडा बाळापूर पोलिसांनी बांधकाम विभागाला पत्र देऊन मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण तातडीने हटवावे असे नमूद केले होते। त्यानुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग कळमनुरी यांनी अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन तातडीने अतिक्रमण हटवण्याच्या सूचना केल्या होत्या। मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी अतिक्रमण हटलेच नाही। त्यानंतर आज बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय गोरे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, उपनिरीक्षक गणेश घोडके, जामदार शिवाजी पवार, पंढरी चव्हाण, अरविंद जाधव, नामदेव पांढरे, संतोष नागरगोजे, सुनील रिठे, शेषराव जोगदंड, सतीश ढेपे यांच्या पथकाने सकाळपासूनच अतिक्रमण हटवण्यात सुरुवात केली। सायंकाळी उशिरापर्यंत सर्वच ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आल्यामुळे रस्त्यांना आता मोकळा श्वास घेतला आहे, तसेच वाहतुकीसाठी होणारी अडचण दूर झाली आहे। प्रतिनिधी विनायक हेंद्रे। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।